म्हणजे बिग बॉस मराठीचं 6वं पर्व नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या 6व्या पर्वाचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा रितेश देशमुख करताना दिसतंय. या नव्या पर्वामध्ये एकूण 17 सदस्य सहभागी झाले. यातील बहुतांश सदस्य हे रील स्टार किंवा युट्यूबर आहेत. आता यामध्येच बिग बॉसच्या घरात सहभागी झालेले एकूण 17 सदस्यांपैकी 3 सदस्यांनी बिग बॉस हिंदीचे पर्व गाजवले आहेत. तर बघूया ते कोणते आहेत 3 सदस्य. मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरात आलेला 16वा सदस्य विशाल कोटियान हा बिग बॉस 15 मध्ये झळकला होता. बिग बॉस हिंदीच्या 15व्या पर्वामध्ये त्याचे बिग बॉसच्या घरातील कारकिर्दी खूपच गाजली, परंतु तो बिग बॉसचं ते पर्व जिंकू शकला नाही. बिग बॉस मराठीच्या ग्रँड प्रीमियरच्या दिवशी रितेश देशमुख यांच्याशी बोलताना विशालने आपल्या संघर्षाचा काळ आठवला आणि सांगितले की त्यांनी एकेकाळी थिएटर बाहेर ब्लॅक तिकीट सुद्धा विकले आहेत. आता मराठी प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी आणि करिअरला नवी भरारी देण्यासाठी तो बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आलाय. विशाल कोटियान यांनी बऱ्याचशा हिंदी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. बिग बॉस हिंदीमधून आलेला दुसरा कंटेस्टंट म्हणजे राकेश बापट. राकेश बापट हा मूळचा पुण्याचा. राकेश बापट हा बिग बॉस हिंदीच्या OTT सीझनमध्ये झळकला होता. या सीझनमध्ये त्याची आणि शमिता शेट्टी या अभिनेत्रीची केमिस्ट्री खूपच गाजली. त्यानंतर हे दोघेही बिग बॉस 15 मध्ये झळकले होते. बिग बॉस 15 मध्ये देखील या दोघांची केमिस्ट्री खूपच गाजली होती. शांत समयी राकेशने या पर्वात देखील खूपच चांगला खेळ केला, परंतु तो ट्रॉफीपासून दूरच राहिला. राकेश बापटने या अगोदर तुम बिन सारख्या हिंदी लोकप्रिय चित्रपटात काम केलं. यासोबतच तो हिंदीतील बऱ्याचशा सिरियलमध्ये देखील झळकला होता. हिंदीमध्ये भरपूर सारं काम केल्यानंतर त्याने मराठीमधील नवरी मिळे हिटलरला या लोकप्रिय मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. ती मालिका बंद झाल्यानंतर आता तो मराठी प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वात आला आहे. यानंतर तिसरी स्पर्धक आहे ती म्हणजे सोनाली राऊत. ग्लॅमरसचा तडका दाखवलेली सोनाली राऊत हिने बिग बॉस हिंदीच्या 8व्या पर्वामध्ये आपला जलवा दाखवला होता. आपल्या खेळाने आणि स्वभावाने तिने बिग बॉसचं 8वं पर्व चांगलंच गाजवलं होतं. तिच्या बोल्डनेस आणि बिनधास्त स्वभावामुळे ती हिंदी बिग बॉसमध्ये चांगलीच गाजली होती. सोनालीने द एक्सपोज आणि ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यात. आता मराठी बिग बॉसमध्ये ती काय हंगामा करते हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर हे आहेत बिग बॉस हिंदी गाजवणारे काही चेहरे जे आता मराठी बिग बॉसमध्ये आले आहेत. तर हिंदी बिग बॉस गाजवणाऱ्या या 3 कंटेस्टंटबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.